गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना जय भीम. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण कालपर्यंत कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन बघितलं विद्यार्थ्यांना. आज पूर्ववत आपण आपल्या फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राच्या वर्गामध्ये जाणार आहोत. भौतिकशास्त्र जे आपण मध्यंतरी एक टॉपिक सोडला म्हणजे आपला शेड्यूल वाईज तो चालू आहे आणि तोच आज आपण पुढे वाढवणार आहोत. तर मागच्या भौतिकशास्त्राच्या क्लासेसमध्ये है ना, वर्गामध्ये आपण प्रकाशाचे गुणधर्म पाहिले. आता हे गुणधर्म परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहेत. यांची तुम्ही वारंवार उजळणी करा, रिव्हिजन करा आणि त्यानिमित्त काही डिफिकल्टीज आले, टेक्स्टबुक वाचा, तुम्ही रेफरन्स बुक्स वाचा. काही क्वेश्चन्स कळले नसतील किंवा जुनं काहीतरी तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही प्लीज कमेंट करत चला आणि मग मला ते माहिती पडू द्या. म्हणजे मला काही रिप्लाय जर करायचं असेल तर मी व्यवस्थितपणे करू शकतो. तर आज आपण हे जे प्रकाशाचे गुणधर्म बघितले त्या गुणधर्मावर आधारित काही असे ऑब्जेक्ट बघू, काही अशी उदाहरणं बघू जे प्रकाशाच्या गुणधर्माशी संबंधित आहे. जसं पहिला ऑब्जेक्ट घेऊया, भिंग. भिंगाला आपण म्हणतो लेन्स, है ना. तर भिंग म्हणजे लेन्स हा प्रकाशाच्या अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन, प्रकाशाच्या अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन या गुणधर्मावर आधारित असलेली एक वस्तू आहे. ठीक आहे, ही वस्तू आहे. तर भिंग म्हणजे ॲक्झॅक्टली काय होते, तर भिंगशी कॉन्टॅक्ट आला आहे का आपला? तर बघा, तुम्ही लहानपणी हे मॅग्निफाईंग ग्लास वापरले असते है ना, याच्यातही काय होता, भिंग होता है ना. आता हा भिंग म्हणजे ॲक्झॅक्टली काय होते, तर भिंग म्हणजे काहीतरी काचेचे दोन पृष्ठभाग. सपोज करा, जसा हा असा पृष्ठभाग घेतला आणि असा, हे दोन्ही पृष्ठभाग, हा इकडून या बाजूचा आणि या बाजूचा, हे दोन्ही पृष्ठभाग आपल्याला सपाट दिसतात. आणि जर हे काचेचे असतील, काचेचे आहेत हे पृष्ठभाग, तर मग याला आपण सरळ सरळ ग्लास म्हणतो किंवा काच म्हणतो, ज्यामध्ये प्रकाश किरण येतात आणि मग ते रिफ्रॅक्ट होऊन म्हणजे अपवर्तित होऊन आतमध्ये चालले जातात. पण जर या पृष्ठभागांना आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, गोल बनवलं. म्हणजे या पृष्ठभागांना जसं असं समजा की हे पृष्ठभाग असे आहे, जर हे पृष्ठभाग असे झाले, आता कर्व आला याच्यामध्ये है ना, किंवा हे पृष्ठभाग असे होते तर हे असे झाले, तर मग जी वस्तू बनेल त्यालाच आपण भिंग म्हणतो. ते झाल्यावर जी वस्तू बनेल त्याला आपण भिंग म्हणतो. तर हा भिंग तयार कसे करतात, तर भिंग तयार करण्यासाठी समजा एक काचेचा गोळा आहे, एक गोल आहे काचेचा. या काचेच्या गोलाचे दोन असे पृष्ठभाग कट करतात. हा एक पृष्ठभाग घेतला आणि समजा हा एक पृष्ठभाग घेतला, असे दोन पृष्ठभाग घेतले आणि हे दोन्ही पृष्ठभाग एका विशिष्ट पद्धतीने आपण एकमेकांना जॉईन केले. हे काय आहे विद्यार्थ्यांनो, हा एक काचेचा गोल आहे, वर्तुळ नाही आहे, गोल आहे. गोल म्हणजे कळतं ना, गोल म्हणजे फुटबॉल, तरबूज जे आपण म्हणतो ना, असे ते भरीव असा गोल आहे. याचा इथून एक कट घेतला आणि या बाजूने एक कट घेतला. ओके, आणि हे दोन्ही कट आपण वेगवेगळ्या पद्धतीने जोडले. समजा मी असा जोडला किंवा हे दोन्ही कट मी असे जोडले. आता जे तयार होईल यांना आपण काय म्हणू, भिंग म्हणू. तर भिंग हे ॲक्च्युअली काचेच्या गोलापासून तयार केलेले जातात. ओके, असे किंवा असे. भिंग आपण लहानपणी मॅग्निफाईंग ग्लासमध्ये पाहिला, पण एक सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा एक लेन्स आहे.
आणि त्या लेन्समुळे आपल्याला दिसण्यास मदत होते. तर एक नॅचरल पद्धतीने बनलेली लेन्स प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आहे. ओके. आणि या डोळ्याच्या लेन्सच्या प्रॉब्लेम्समुळे आपल्याला विविध प्रकारचे रोग होतात. म्हणजे जे डोळ्याचे डिसिजेस आहेत, रोग आहेत, त्या रोगांमध्ये पुष्कळसे रोग असे आहेत की जे रोग आपल्याला लेन्सच्या प्रॉब्लेममुळे तयार होतात. तर ते रोग आपण शिकणारच आहोत नंतर. पण आता पहिले आपण लेन्स म्हणजे भिंगांवर कॉन्सन्ट्रेट करू. तर आपण गोलीय काचेच्या गोलीय पृष्ठभागाचे 2 भाग कट केले आणि त्यांना एक तर या पद्धतीने किंवा या पद्धतीने जॉईन केलं तर आपल्याला जो ऑब्जेक्ट किंवा वस्तू मिळते त्यांना आपण भिंग म्हणतो. ठीक आहे. भिंग म्हणतो. विद्यार्थ्यांना भिंग काय असते कळलं? एकदा रिप्लाय करा. स्टुडंट्स, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. येस. आता हे 2 भिंग तर आपल्याला दिसूनच राहिले है ना. तर या दोघांचे नाव वेगवेगळे आहेत. तर पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो बहिर्वक्र भिंग. पहिला जो भिंग आहे तो आहे बहिर्वक्र भिंग. त्याचे इंग्लिश नेम आहे कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. तर बहिर्वक्र भिंग म्हणजे हा भिंग असतो. त्याला आणखी पुन्हा आपण एक व्यवस्थित आकृती काढूया विद्यार्थ्यांना. तर बहिर्वक्र भिंग म्हणजे जेव्हा काचेचे दोन्ही पृष्ठभाग, काचेच्या गोलाचे दोन्ही पृष्ठभाग काढले आणि ते दोन्ही पृष्ठभाग असे जोडले की जो मधला भाग आहे तो मधला भाग फुगीर होऊन जाईल. बघा, जर मी काचेचे 2 पृष्ठभाग कसे होते, ते असे पृष्ठभाग होते, यांना 2 प्रकारे जोडू शकतो. मधला भाग फुगीर ठेवू आणि मधला भाग कमी ठेवू. तर जेव्हा मधला भाग फुगीर होतो, हा बघा मधला भाग फुगीर आहे है ना, तर मग अशा भिंगाला आपण काय म्हणतो बहिर्वक्र भिंग. म्हणजे बाहेरच्या साईडने वक्र. मग याला काय म्हणणार, याला अंतर्वक्र भिंग. म्हणजे आतमधल्या साईडला, आतमध्ये तो काय आहे वक्र साईडला, वक्रपणा त्याचा दिसतो. तर कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग हा या प्रकारचा आहे. त्याला बघूया हा कसा ऑपरेट होतो. हा बहिर्वक्र भिंग. ठीक आहे. या बहिर्वक्र भिंगाची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत की हा ऑपरेट कसा होतो. असं समजा एक हा भिंगाचा केंद्र आहे आणि या केंद्रामधून एक अक्ष आपण काढला. अक्ष काढला म्हणजे हा ॲक्सिस आहे, याला आपण अक्ष म्हणूया, म्हणजेच याला आपण ॲक्सिस इंग्लिशमध्ये म्हणूया. ठीक आहे. आता जेव्हा कधी ही प्रकाश किरण, आता प्रकाश किरण या भिंगावर कशीही पडू शकतात है ना. प्रकाश किरण या भिंगावर कशीही पडू शकतात. म्हणजे असाही पडू शकतो, असाही पडू शकतो, असा कसाही पडू शकतो. पण आपण जेव्हा भिंगांचा अभ्यास करतो, लेन्सेसचा अभ्यास करतो, तर आपण 2च प्रकारची किरण बघतो. 2च प्रकारची किरण या लेन्सवर जाताना येताना बघतो. कसे, तर एक किरण जे भिंगाच्या अगदी केंद्रातनं जातं असं. ठीक आहे. आणि एक किरण जो भिंगाच्या अक्षाला समांतर असतो तो. म्हणजे आम्ही 2च किरणांचा अभ्यास करूया. किरण लेन्सवर म्हणजे आपल्या भिंगांवर कोणत्याही पद्धतीने पडू शकतात, उभे आडवे कसेही पडू शकतात या पद्धतीने. पण असे रँडम म्हणजे वेगवेगळ्या दिशांना जाणारे किरण, प्रकाश किरण आपण अभ्यासू नाही. आपण कोणते अभ्यासणार आहोत, तर फक्त जे भिंगाच्या केंद्रातून जातात किंवा जे भिंगाच्या अक्षाला किंवा ॲक्सिसला समांतर जातात. तर सपोज करा एक या भिंगाच्या अक्षाला समांतर जाणारा हा एक आपाती किरण आहे किंवा प्रकाश किरण आहे. आता हा प्रकाश किरण जेव्हा भिंगामध्ये प्रवेश करेल तर तुम्हाला हे तर माहीतच आहे की इथे विरळ माध्यम आहे, हवा आहे, आणि इथे घन माध्यम आहे कारण हा काच आहे. तर इथे अपवर्तन प्रकाशाचे घडून येईल म्हणजे रिफ्रॅक्शन घडून येईल. आणि रिफ्रॅक्शन घडून आल्यानंतर हा जो प्रकाश किरण आहे हा अक्षाच्या दिशेने वळायला लागेल.
आणि तो वळून असा झाला. ठीक आहे, समजा तो या बिंदूमधून जातो. तर आपण आता एक दुसरा प्रकाश किरण घेऊया. तो सुद्धा काय आहे, तर प्रकाशीय अक्षाला काय समांतर आहे. आणि हा किरण सुद्धा जेव्हा भिंगामधलं जाईल तर हा सुद्धा अपवर्तनामुळे बेंड होईल आणि तो सुद्धा प्रकाशीय अक्षाकडे वळणार. आणि वळून झाल्यानंतर हा जर भिंग व्यवस्थित आहे तर हे दोन्ही प्रकाश किरण एकाच बिंदूतून जातील, एकाच बिंदूतून जातील. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया की या बिंदूला आपण काय म्हणतो. तर या बिंदूला विद्यार्थ्यांनो आपण नाव देतो एफ. आणि एफ म्हणजे काय, एफला आपण म्हणतो नाभी, म्हणजे इंग्लिशमध्ये फोकस, इंग्लिशमध्ये फोकस. ठीक आहे, हा तर अक्ष आहेच, प्रकाशीय अक्ष आहेच, हा आपला बहिर्वक्र भिंग आहे. ओके, आता हा जो प्रकाश आहे, सॉरी, भिंगाचा जो केंद्र आहे, या केंद्रापासून या नाभीपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल एफ म्हणतो. म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो नाभीय अंतर आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो विद्यार्थ्यांनो फोकस, सॉरी, फोकल लेंथ. त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. हे टर्मिनॉलॉजीज विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. रिझन काय आहे त्याचं, रिझन हे आहे की आपण जेव्हा गणित करूया, न्यूमरिकल्स करूया, त्यावेळेस आपल्याला यांची खूप आवश्यकता पडेल. ओके, हा जो या बिंदूला आपण ओ पॉइंट देऊ, या ओ बिंदूला आपण प्रकाशीय केंद्र किंवा ऑप्टिकल सेंटर असं म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी 2-4 गोष्टी दिसून येतात. हे जे प्रकाश किरण आले, हे प्रकाश किरण कसे होते, तर हे आपल्या अक्षाला समांतर होते. ते भिंगामधनं प्रवेश करतात. भिंगामध्ये माध्यमाचा बदल झालेला दिसतो म्हणून अपवर्तन घडून येते. अपवर्तन घडून आल्यानंतर या ठिकाणाहून ते प्रकाश किरण अपवर्तित होऊन एफ या बिंदूमध्ये, जो बिंदू कुठे आहे, अक्षावर आहे, त्या बिंदूमधनं पास होतात. यांना आपण अपवर्तित किरण म्हणू, म्हणजे हे रिफ्रॅक्टेड रेज आहे. ओके, आणि हे इन्सिडेंट रेज आहे, म्हणजे आपाती किरण आहे. हा जो बिंदू असतो याला आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो. फोकस म्हणजे नाभी. हा प्रकाशीय केंद्र आणि ह्या नाभीपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. ठीक आहे, किंवा त्याला आपण नाभी अंतर म्हणतो. आणि लेन्सचा हा जो केंद्र असतो, भिंगाचा हा जो केंद्र असतो त्याला आपण ऑप्टिकल सेंटर किंवा प्रकाशीय केंद्र म्हणतो. गॉट इट. आता 1-2 गोष्टी आपण लक्षात घेऊया या भिंगाबद्दल, की या भिंगामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून पडली की जे काही समांतर किरणं होती ते सर्वची सर्व समांतर किरणं काय झाली, अभिसारण झालं त्यांचं. म्हणजे काय झालं, कॉन्व्हर्जन्स झालं. ते किरणं सरळ जात होती, त्यांना आपण एका ठिकाणी निमुळतं केलं, म्हणजे एका बिंदूत त्यांना वळवलं, है ना, एकत्र आणलं. तर जो एकत्र आणण्याचा जो प्रकार असतो त्याला आपण काय म्हणतो, अभिसरण म्हणतो. अभिसरण म्हणजे काय, 2 प्रकारे होऊ शकते. बघा विद्यार्थ्यांना, जर किरणं असे एका बिंदूत एकवटत आहेत तर त्यांना काय म्हणू आपण, कॉन्व्हर्जन्स म्हणू, म्हणजे अभिसरण म्हणू. पण काही वेळेस काय होतं, बिंदूमधनं प्रकाश किरण वेगवेगळे जातात. हे अभिसरण नाही आहे. अभिसरण म्हणजे एकत्र येण्याची घटना, है ना. तर हा जो भिंग आहे, हा भिंग काय करतो, जे प्रकाश किरण समांतर होते त्या समांतर किरणांना एकत्र आणतो, म्हणजे त्यांचं अभिसरण घडवून आणतो. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हर्जन्स म्हणतो. आणि कॉन्व्हर्जन्स म्हणतो म्हणून बहिर्वक्र भिंगाला अभिसरण करणारा भिंग म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स सुद्धा आपण म्हणतो. याचं दुसरं एक नाव काय, अभिसारी भिंग सुद्धा याला म्हणतात. म्हणजे लिहितो इथे विद्यार्थ्यांनो,
त्याला आपण अभिसारी भिंग, अभिसारी भिंग म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स, कॉन्व्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो. कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणण्यामागे एकच कारण आहे, काय, जे प्रकाश किरण सरळ जात होते ते आता एकत्र झाले. एकत्र होण्याच्या घटनेला आपण अभिसरण म्हणतो आणि म्हणून हा भिंग ते काम करून देतोय, म्हणून याला अभिसारी भिंग सुद्धा म्हणतात. तर हे नावं लक्षात ठेवायचं. बहिर्वक्र म्हणजे मध्यभागून तो बाहेर फुगलेला असेल. अभिसारी का म्हणतो, कारण तो प्रकाश किरणांना एकत्र करतो. ओके. एफकोर काय आहे, त्याचे अपवर्तित किरण बाहेर निघाले ते ज्या बिंदूत एकवटतात तो बिंदू म्हणजे कॅपिटल एफ नाभी. स्मॉल एफ म्हणजे नाभी अंतर काय, तर प्रकाशीय केंद्र ओ पासून तर हा एफ म्हणजे नाभीपर्यंतचे असलेले अंतर. तर हे एक जनरल आयडिओलॉजी आहे बहिर्वक्र भिंगाची. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. विद्यार्थ्यांना एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड? परत सांगा म्हणतात कोणी विद्यार्थ्यांना. बघा, मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो, प्लीज बघा. हा भिंग जो आहे, हा भिंग कसा तयार होतो, दोन काचेचे असे पृष्ठभाग घेतले सरळ. ओके, असे सरळ काचेचे पृष्ठभाग घेतले, जवळ आणून जोडून टाकले. आता जोडल्यानंतर हे दिसेल, याला भिंग नाही म्हणायचं. भिंग असण्यासाठी कमीत कमी एक भाग तरी वक्र असला पाहिजे. मी याला भिंग म्हणू शकतो, मी याला भिंग म्हणू शकतो, आपण याला भिंग म्हणू शकतो किंवा याला भिंग म्हणू शकतो. पण याला भिंग म्हणता येत नाही. भिंग का नाही म्हणता येत, लेन्स का नाही म्हणू शकत, की लेन्सची पहिली अट हीच आहे की त्याचे जे लेन्सचे किंवा भिंगाचे जे पृष्ठभाग आहे त्या दोन पृष्ठभागापैकी कमीत कमी एक तरी फुगीर असावा. फुगीर म्हणजे वक्र असावा. तर इथे बघा, इथे हा एक पृष्ठभाग वक्र आहे, हा नाही, चालते तरी भिंग आहे. इथे हा बघा, आतल्या साईडला वक्र आहे, हा सुद्धा भिंग आहे. इथे दोन्ही पृष्ठभाग वक्र आहेत, वक्र म्हणजे कर्व्ड आहेत हा, आणि इथे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूला वक्र आहे. तर हे चारही भिंग म्हणू शकतो. पण जर एकही पृष्ठभाग वक्र नसेल तर त्याला भिंग म्हणायचं. ओके. तर आपल्याला भिंग तयार कसा करतात हे सांगितलं होतं. मग गोलामधनं, एका काचेच्या गोलामधनं दोन पृष्ठभाग कापायचे आणि त्यांना एक तर या प्रकारे किंवा या प्रकारे जोडायचं, तर एक भिंग तयार होते. तर आपण इकडे पाहतो की इकडे आमच्याकडे दोन उपाय मिळतात आम्हाला. आपण जर भिंग बनवायला गेलो तर हा एक भिंग बनतो आणि हा एक. तर आपण याला बघतो, हा काय, याला म्हणतो आपण बहिर्वक्र भिंग. बहिर्वक्र म्हणजे काय, बाहेरच्या बाजूला, मध्यभागून बाहेरच्या बाजूला फुगीर असलेला. हा बघा भिंग, हा बहिर्वक्र का म्हणतो, कारण याचा मध्यभाग हा आहे, हा मध्यभागाला बाहेरून फुगीर आहे, बाहेरच्या साईडने फुगतोय. तर बाहेरच्या साईडने फुगतोय म्हणून त्याला बहिर्वक्र म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला सिंपल नाव आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. बघ, आता पुन्हा तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या भिंगावर, लेन्सवर प्रकाश किरण पडतात, तर प्रकाश किरण तर कशी पडू शकते, है ना. जसं मी म्हटलं होतं की आता हा लेन्स घ्या, या लेन्सवर असाही प्रकाश किरण येऊ शकते, असाही येऊ शकतो, असाही येऊ शकतो, असाही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो. मग स्टडी कोणत्या किरणांची करायची, तर आपण फक्त दोनच प्रकारची किरणं बघूया. एक तर जे प्रकाशीय अक्ष आहे, तर प्रकाशीय अक्ष कोणता, हे जे भिंगाच्या प्रकाशीय केंद्राच्या अगदी सरळ पास होते त्याला आपण प्रकाशीय अक्ष म्हणतो, ॲक्सिस. ओके, ऑप्टिकल ॲक्सिस म्हणतो. या ऑप्टिकल ॲक्सिसला, प्रकाशीय अक्षाला समांतर जाणारे रेषा किंवा किरणच आपण कन्सिडर करूया. किंवा दुसऱ्या एका प्रकारचा किरण आपण कन्सिडर करू की जो प्रकाशीय केंद्राच्या मधून जातो, म्हणजे असा जाणार. म्हणजे आम्ही खूप सारे जे वेगवेगळे प्रकारचे रँडम किरणं आहेत, है ना, रेज आहेत, यांचा विचार करणार नाही. दोनच किरणांचा विचार करू. एक जे प्रकाशीय अक्षाला समांतर जातील आणि दुसरे जे प्रकाशीय केंद्रामधून जातील. या दोनच किरणांचा आपण विचार करूया. ओके. ओके. मग आपण इथे बघितलं की जर आम्ही असे, म्हणजे कसे,
प्रकाशीय अक्षाला समांतर किरण काढले तर हे समांतर किरण जर हा भिंग बहिर्वक्र आहे तर हे इथून कॉन्व्हर्ज होतात. कॉन्व्हर्जन्स म्हणजे अभिसरण. अभिसरणाला मराठीत काय म्हणू, इथे एकत्र येतात. हे बघा इथे किरण एकत्र येण्याचा प्रकार दिसतोय. तर किरण जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणू की प्रकाश किरणाचे काय झाले, अभिसरण झाले. अभिसरण झाले म्हणजे कॉन्व्हर्जन्स झाले आणि म्हणून या भिंगाचं दुसरं नाव आहे अभिसारी भिंग. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे यांचं अभिसरण हो हे एकत्र कुठे येतात ना, एकत्र ज्या बिंदूमध्ये येतात तो बिंदू आपल्याला प्रकाशीय अक्षावरच दिसतो आणि त्या बिंदूला आपण कॅपिटल एफ म्हणतो. कॅपिटल एफ. आणि कॅपिटल एफ म्हणजे काय तर नाभी म्हटली जाते. त्याला आपण नाभी म्हणतो, फोकस म्हणतो. फोकस ऑफ द लेन्स, भिंगाची नाभी. ओके ओके. मग ओ पासनं म्हणजे प्रकाशीय केंद्र ओ पासनं तर एफ पर्यंत जी लांबी आहे त्या लांबीला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ. फोकल लेंथ. ओके, म्हणजे नाभी अंतर. ठीक आहे. या फोकल लेंथवरून भिंग किती पॉवरफुल आहे असं ठरतं. समजा ही गोष्ट मी आता पहिल्यांदा सांगतो, हा जर फोकस किंवा नाभी इकडे बनली असती, दूर बनली असती, म्हणजे आपण काय म्हटलं असतं की या भिंगामध्ये जी शक्ती आहे, कोणती शक्ती, प्रकाश किरणाला अभिसरण करून घेण्याची शक्ती आहे, ती शक्ती जर फोकस भिंगाच्या जवळ बनत असेल तर त्या भिंगाची शक्ती जास्त आहे. म्हणजे अल्टिमेटली काय की या फोकल लेंथवर, नाभी अंतरावर सगळं निर्भर असते की आपला भिंग किती पॉवरफुल आहे ना. जेव्हा आपल्याला चष्मा लागतो ना विद्यार्थ्यांना, चष्मा लागतो तर आपल्या फोकल लेंथमध्येच गडबडी झालेली असते. ते आपण नंतर शिकणारच आहोत कसं असतं. हे फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर. थोडं लक्षात ठेवा, जितकं नाभी अंतर कमी तितका भिंग शक्तिशाली असतो, कारण त्याची अभिसरण करून घेण्याची क्षमता काय असते, जास्त असते. आणि जितकं नाभी अंतर जास्त तेवढाच तो भिंग काय असतो, कमी शक्तिशाली असतो. ओके. हे एक फोकल लेंथला धरून असलेला एक कन्सेप्ट आहे. आय होप यू अंडरस्टूड. आता कळलं. नाही, त्याला कसं ना सॉलिड बनवावं लागेल. विनय, त्याला सॉलिड बनवाल तर भिंगाचं काम करू शकते, पण काच व्यवस्थित असावा. काच व्यवस्थित असावा. ओके. हां, चला पुढे जाऊया. आता दुसरा भिंग. दुसरा भिंग आहे आपला बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग. आता अंतर्वक्र भिंग कसं आहे त्याला आपण अशी दाखवू. याला सुद्धा एक काय राहील, प्रकाशीय अक्षर आहे. आणि आता याचं नाव आपण अंतर्वक्र का ठेवू. अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव है ना. अंतर्वक्र का ठेवलं, कारण हा मध्यभागी काय, मध्यभागी आतमधल्या साईडला फुग होता, हा मध्यभागी बाहेरच्या साईडला फुगेल होता, म्हणून बहिर्वक्र, तो अंतर्वक्र. आता इथे जे प्रकाश किरण समांतर येतात, प्रकाशीय अक्षाला जे समांतर येतात ते प्रकाश किरण सपोज असे काढले आपण, तर हे प्रकाश किरण इथे एकत्र जसे आले होते तसे एकत्र न येता हे काय होतात, स्वतः एकमेकांपासून दूर जायला लागतात. तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो अपसरण. याला काय म्हटलं होतं, अभिसरण, त्याला आपण म्हणतो अपसरण. या ठिकाणी काय घडून येईल, अपसरण घडून येईल. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स घडून येईल. तर मग डायव्हर्जन्स थोडा आपण दाखवूया व्यवस्थित. तर डायव्हर्जन्स असं समजा, असं. ठीक आहे, हा डायव्हर्जन्स आहे. मग आता आपल्याला प्रश्न येईल की जसं इथे नाभी होती, तर नाभी काय असते, नाभी म्हणजे फोकस काय आहे, एक्झॅक्टली काय,
तर या भिंगामध्ये अपवर्तन घडून आलं. अपवर्तन घडून आल्यामुळे हे जे प्रकाश किरण होते ते बेंड झाले आणि बेंड झाल्यामुळे इथे कुठेतरी एकवटले. जिथे ते प्रकाश किरण बाहेर निघालेले, भिंगामधनं बाहेर निघालेले अपवर्तित प्रकाश किरण जे आहेत, ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, नाभी म्हणतो. तर इथे अपवर्तित किरण कोणते दिसतात विद्यार्थ्यांना, हे जे बाहेर निघाले. पण हे किरण कुठेही जाऊन एकत्र तर येणार नाही आहे ना, यांना कुठेही आपण एकत्र करू शकणार नाही आहोत. मग हे एकत्र नाही येणार आहेत, तर मग याची नाभी कुठे आहे? तर मग अशा वेळेस आपण काय करतो की प्रकाश किरणाची नाभी म्हणजे कुठे एकत्र येतात हे जाणून घेण्यासाठी या प्रकाश किरणांना आपण बॅकवर्ड एक्सटेंड करतो. बॅकवर्ड एक्सटेंड करतो म्हणजे मी यांना बॅकवर्ड या दिशेने बढवतो. ठीक आहे, हाही प्रकाश किरण मी असाच बढवतो. आता बघा, प्रकाश किरण कधी मागच्या बाजूला ट्रॅव्हल करतात का विद्यार्थ्यांनो? तुम्ही बघाल की प्रकाश किरण कधीही मागच्या बाजूने ट्रॅव्हल करत नाही. प्रकाश नेहमी समोरच्या बाजूनेच संक्रमण करतो. पण आम्ही इथे काय करतोय की या रेजला, या किरणांना मागे याच्यासाठी ओढतोय की आम्हाला त्या प्रकाश किरणाची, अपवर्तित किरणाची नाभी शोधून काढायची. ओके, तर नाभी शोधून काढण्याकरता आपण यांना बॅकवर्ड इमॅजिनरी केलं, काल्पनिकरित्या आपण बॅकवर्ड एक्सटेंड केलं आणि बॅकवर्ड त्यांना एक्सटेंड केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी ती नाभी आढळून आली. ओके, तर या अंतर्वक्र भिंगाची नाभी आम्हाला सहसा अशा पद्धतीची मिळत नाही. ॲक्च्युअल लेवलवर आम्हाला ती बॅकवर्ड एक्सटेन्शन करून अपवर्तित निघालेले बाहेर जे किरणं आहेत त्यांना मागच्या बाजूने ओढून ती नाभी आम्हाला क्रिएट करावी लागते. ओके, मग हे काय, तर हा इथे याचा O पॉईंट आहे, प्रकाशीय केंद्र, आणि इथपासून इथपर्यंत हे जे अंतर आहे हे या अंतर्वक्र भिंगाचं काय, नाभी अंतर, म्हणजे फोकल लेंथ. आय होप स्टुडंट्स यू हॅव अंडरस्टूड. आता हा काय करतोय, तर हा भिंग येणाऱ्या समांतर प्रकाश किरणांना एकमेकांपासून दूर पाठवतोय. दूर पाठवणे म्हणजे तो काय करतोय, तो अपसरण घडवून आणतोय, म्हणजे त्याला आपण डायव्हर्जन्स म्हणतो. तर इथे आम्हाला डायव्हर्जन्स पाहायला मिळतं, अपसरण पाहायला मिळतं, आणि म्हणून अंतर्वक्र भिंगाला आपण अपसारी भिंग म्हणजे डायव्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो. याला आपण की नाही डायव्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणतो, अपसारी भिंग. आणि याला काय म्हणतो आपण, अभिसारी. हा एकत्र आणतो, तो दूर करतो. ओके, यस विद्यार्थी, आता सांगा तुमचे रिप्लाय. हॅव यू अंडरस्टूड? काही प्रश्न असतील तर विचारा. येस स्टुडंट्स, प्लीज आस्क. भिंगाचा केंद्र कसा ठरवला जातो? भिंगाचा केंद्र कसा ठरवला जातो? भिंगाचा केंद्र म्हणजे प्रकाशीय केंद्र. बघा, आपण जो गोलीय भागाचा आहे ना, हा केंद्र वेगळा आहे, हा एक गोलाचा केंद्र आहे. हे दोन पृष्ठभाग आपण कापले है ना, यांना या पद्धतीने जॉईन केलं तर आपली भिंग बनून आली. ओके, भिंग बनून आल्यानंतर आम्हाला पाहायचं आहे की याचं केंद्र कुठं आहे, याचा केंद्र कुठं आहे. तर केंद्र आपल्याला दिसेल की केंद्र कसं पाहिलं तर या पृष्ठभागाचा आणि या पृष्ठभागाचा जिथे जॉईनिंग होत आहे त्या जॉईनिंगला जॉईन करणाऱ्या सरळ रेषेतच तो भिंग आहे. भिंग म्हणतो, भिंगाचं केंद्र आहे. पण या केंद्राची आणखी एक गुणधर्म असतो. या केंद्राचा आणखी एक गुणधर्म काय असते की जर या केंद्रातून कुठल्याही अँगलने आपण किरण पाठवला तर तो किरण अपवर्तित न होता अगदी सरळ रेषेत निघून जातो. भिंगाच्या केंद्राची एक गुणधर्म आहे की त्या गुणधर्मानुसार
त्या केंद्रातून पास होणारा प्रकाश किरण, त्या केंद्रातून पास होणारा प्रकाश किरण याचं बेंडिंग न होता हा सरळ काय करतो, आरपार निघून जातो, म्हणजे याला बेंडिंग होत नाही. तुम्ही म्हणाल असं शक्य आहे का? असं शक्य आहे. तर असं शक्य आहे का हे आपण बघूया. मी तुम्हाला एक अपवर्तन जेव्हा शिकवलं होतं तेव्हा तुम्हाला एक ग्लास स्लॅबची फिगर काढून दिली होती, आठवत असेल तुम्हाला, है ना. इथे आपण काय केलं होतं, हा बिंदू आहे, असा येणारा प्रकाश किरण पाहिला होता, हा थोडासा असा झाला आणि मग अपवर्तितून असा निघाला, हे आपण पाहिलं होतं. मी तुम्हाला त्यावेळेसच म्हणालो होतो की हा जो प्रकाश किरण आहे, आपाती किरण, हा जो ग्लासवर पडत आहे, या किरणाला तिरपा ठेवायचा आहे. तिरपा ठेवाल तेव्हाच याची बेंडिंग दिसून पडेल. जर हाच प्रकाश किरण आम्ही समजा असा पाठवला, वक्र न करता आपण त्याला अगदी सरळ पाठवला, अगदी सरळ म्हणजे काय, ज्या पृष्ठभागावरून, हा पृष्ठभाग आहे, इथे विरळ माध्यम, इथे घन माध्यम, माध्यम बदल होणार आहे. माध्यम बदल होत असताना जो पृष्ठभाग आहे जिथे माध्यम बदलत आहे त्याला लंब म्हणजे परपेंडिक्युलर 90 अंशाच्या कोनावर जर मी आपाती किरण पाठवला तर त्याची बेंडिंग या पद्धतीची होत नाही, तो सरळ सरळ असा निघून जातो. म्हणजे आम्हाला असं दिसते की अपवर्तनाला आपाती कोन सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. इथे आपण आपाती कोन कोणता घेतला होता विद्यार्थ्यांनो, याला म्हटलं होतं ना आपाती कोन. इथे आपाती कोनाची काहीतरी किंमत दिसते, अँगल ऑफ इन्सिडन्सची काहीतरी किंमत दिसते. इथे किती आहे अँगल ऑफ इन्सिडन्सची किंमत? इथे 90 आहे नाही म्हणायचं, 90 हा पृष्ठभाग आणि आपाती किरण त्यामधला कोन आहे. इथे आपाती किरणाची आपाती कोनाची व्हॅल्यू किती आहे, 0 डिग्री आहे. तर जेव्हा 0 डिग्रीवर आपाती कोन बनतो, ठीक आहे, किंवा पृष्ठभागाला आपाती किरण 90 अंशाचा कोन बनवतो, त्यावेळेस अपवर्तनामध्ये बेंडिंग दिसून पडत नाही. बेंडिंग म्हणजे या पद्धतीची बेंडिंग दिसून पडत नाही, सरळ सरळ तो किरण निघून जातो. ठीक आहे. तर असंच काहीचं इथे होतं. तर ज्या केंद्रातून, ज्या बिंदूतून, लेन्सच्या आतील ज्या बिंदूतून येणारे प्रकाश किरण या प्रकारे अपवर्तित न होता, म्हणजे बेंडिंग न होता, सरळ जशास तसे निघून जातात, दिशा बदल न करता, त्या बिंदूलाच आपण त्या लेन्सचा किंवा भिंगाचा काय म्हणतो, प्रकाशीय केंद्र म्हणतो. आय होप यू अंडरस्टूड. मिरर आताच नाही, मिरर नेक्स्ट आहे. रजत, मिरर बद्दल आपण नेक्स्ट भिंग झाल्यानंतर बघूया. आज आपल्याला मिरर नाही पाहायचं. गॉट इट? येस, रिप्लाय करा. समजलं का? हे छोटे छोटे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. हा, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या रिप्लायवरच पूर्ण खेळ आहे, कारण ऑफलाईन क्लासेसमध्ये तुमचे चेहरे बघून आम्हाला समजून येतं की तुम्हाला समजलं नाही समजलं, पण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्ही दिसत नसता, तर तुम्ही जे रिप्लाय करतात तेच आम्हाला कन्सिडर करून पुढे वाढावं लागतं. ओके सर, प्लीज करून येस नो लिहायला तुम्ही कंटाळा करू नका, लिहत चला, म्हणजे त्याच्याने मला कळून येते की तुम्हाला कळलेलं आहे, आता पुढे जावं की नाही जावं. ओके विद्यार्थी, तर आता तुमचे सगळ्यांचे ओके रिप्लाय आले, क्लिअर रिप्लाय आले, मग पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहे भिंगाचे सूत्र. आता हे सगळं मिटवतो आहे मी. भिंगाचे सूत्र म्हणजे लेन्स फॉर्म्युला. याच्यावर आधारित परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. परीक्षेत प्रश्न ते कसे आले न्यूमरिकल्समध्ये आपण पाहूच, पण पहिले आपण भिंगाचे सूत्र बघूया काय. पुन्हा मी एक बहिर्वक्र भिंग ड्रॉ करतो विद्यार्थ्यांना. हा एक बहिर्वक्र भिंग आहे, हा त्याचा प्रकाशीय अक्ष आहे, हा त्याचा प्रकाशीय केंद्र आहे. ओके, आता होते कसं,
की हा जो भिंग आहे, हा भिंग काय करतो की वस्तूची प्रतिमा बनवतो, वस्तूची प्रतिमा बनवतो. आता तुम्ही म्हणाल असं कसं होते, तर बघा आपण जेव्हा डोळा शिकू, मानवी डोळा शिकू, आता काही म्हणजे होऊ शकते आज होईल किंवा उद्याही होऊ शकते. आपण जेव्हा डोळ्याबद्दल बघू तर आपल्याला वस्तू दिसतात ना, जसं एखादी वस्तू दिसते आपल्याला, तर का दिसते, तर तो डोळा त्याच्या समोरच्या बाजूला, म्हणजे ॲक्च्युली ॲक्झॅक्ट समोर नाही, काहीसं मागे गेल्यानंतर एक आपल्याला लेन्स मिळतो आपल्या डोळ्यामध्ये. हा लेन्स किंवा हे भिंग काय करतं, तर आपल्या पारपटलाच्या म्हणजे आपल्या डोळ्याच्या मागच्या भागाला जे रेटिना असते, त्या रेटिनावर आपली ज्या वस्तू आपल्या समोर असतात त्यांची आकृती किंवा इमेज किंवा त्यांची एक प्रतिमा बनवत असतो. तर लेन्सचं काम आहे प्रतिमा बनवणे, है ना. तर हे जे प्रतिमा बनवण्याचं काम आहे, हे आपल्या लेन्स सूत्राद्वारे आपण बघूया की हे होते कसं. तर बघा, सपोज करा इथे मी या लेन्सच्या या बाजूला एक वस्तू ठेवली, या वस्तूला नाव देतो मी AB. ही एक वस्तू ठेवली, ठीक आहे. आता ही वस्तू ठेवल्यानंतर या वस्तूच्या या टोकावरून एक प्रकाश किरण जो सरळ रेषेत प्रकाशीय अक्षाला समांतर जात आहे असा एक आपाती किरण काढला. तसं पाहिलं तर आपल्याला दिसते की असे भरपूरशी किरण जाते, पण आपण कोणत्या दोन किरणांचा विचार करणार आहोत, जे किरण अक्षाला समांतर आहेत, पॅरलल आहेत, आणि जे किरण प्रकाशीय केंद्रातून जातात त्यांना. आता इथे हा प्रकाश किरण गेल्यानंतर हा बहिर्वक्र भिंग आहे, याचं काम आहे अभिसरण घडवून आणणं, एकत्रपणा करून आणणं. तर हा काय करेल, इथून अपवर्तित होऊन विद्यार्थ्यांनो तो एक्झॅक्टली आपल्या नाभीमधून, याची जी काही नाभी असेल त्या नाभीमधून प्रवेश करेल, ठीक आहे. पण त्याच वेळेस दुसरा एक किरण आहे, हा किरण अगदी प्रकाशीय केंद्रामधून जातो. आता मी आताच सांगितलं थोड्या वेळ पहिले की जो प्रकाश किरण प्रकाशीय केंद्रातून जातो तो वळत नाही या पद्धतीने, है ना. तर तो वळत नाही, तर तो अगदी सरळ असा जातो, असा घे. आता आम्हाला दिसते की हे अपवर्तित किरण आहे, अपवर्तित किरण आहे, ते या ठिकाणी एकत्र आले, ते या ठिकाणी एकत्र आले, ठीक आहे. काय झालं, आम्हाला हा जो ऑब्जेक्ट होता AB, या ऑब्जेक्टमध्ये एक बिंदू निवडला, वरचा A बिंदू. या A बिंदूवरून दोन किरण आपण पाहिले जे लेन्सवर जात आहे. एक किरण आपाती किरण जो लेन्सच्या अक्षाला समांतर जातो जसा की हा, आणि दुसरा प्रकाशीय केंद्रामधून जातो. हा जो समांतरवाला किरण होता हा तर अगदी फोकसमधून पास होईल, पण हा जो दुसरा किरण आहे हा न वळता, यामध्ये अपवर्तन न होता हा अगदी सरळ जाणार, कारण हा केंद्रात न जाता. या दोन्ही किरणांचा मिलाप कुठेतरी इथे होईल, म्हणजे हा जो बिंदू राहील हा या A पॉइंटची इमेज राहील. इमेज राहील म्हणजे काय राहील, त्याची प्रतिमा राहील, म्हणून या बिंदूला मी A' म्हणतो. आता समजा मी असा दुसरा बिंदू घेतला इथे, असं इमॅजिन करतो, दुसरा बिंदू, याच्यात मी एक समांतर किरण आणि एक प्रकाशीय केंद्रातून पास होणारा असा दोन किरण ड्रॉ केले, तर त्यांची प्रतिमा कुठेतरी इथे बनेल. मग मी तिसरा बिंदू घेतो, चौथा घेतो, पाचवा घेतो, असं घेत जातो, तर मला त्या त्या बिंदूचे इमेजेस असे मिळत जातात, ओके, असे मिळतील. आणि शेवटी B बिंदूची इमेज मला अशी मिळेल, ओके. जर मी असा या बिंदूंना जॉईन करणारी एक रेषा काढली, ओके, या बिंदूंना जॉईन करणारी एक रेषा काढली, तर हे A', B' हे काय होऊन जाईल विद्यार्थ्यांनो, तर या वस्तूची या लेन्सद्वारे निर्माण झालेली प्रतिमा होऊन जाईल, या वस्तूची लेन्सद्वारे निर्माण झालेली प्रतिमा, ओके. तर अशा पद्धतीने लेन्स प्रतिमा तयार करतो, होते ना. तुम्ही मूवी थिएटरमध्ये पाहिलं असेल, आपण जसं चला आपल्या डोळ्याच्या बाबतीत आपण आतमध्ये तर जाऊन पाहिलं नाही, पण मूवी थिएटरमध्ये आता तर सगळं डिजिटल आहे मॉलमध्ये वगैरे, पण जे जुन्या काळी जे प्रोजेक्टर राहायचे
त्या प्रोजेक्टरमध्ये रील्स पास केल्या जायचे है ना. तिथेही एक लेन्स राहायचा. हा लेन्स काय करून द्यायचा, तिथे छोटी इमेज मोठी करून द्यायचा. होत होतं असं. तर जे आपण पडद्यावर जे सिनेमा पाहायचो ते सिनेमा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते काय राहायचे, तर वस्तूच्या त्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळायचं. तर ते लेन्स करून द्यायचं है ना. प्रतिमा लहान मोठी. तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं असेल, आपल्याला लहानात लहान गोष्ट मोठी झालेली दिसते. तिथे आपण काय वापरतो विद्यार्थ्यांनो, तिथे आपण लेन्सच वापरतो. लेन्समध्ये आपण लहान वस्तू मोठी करून बघतो. तुम्ही टेलिस्कोप पाहिला असेल, दूरच्या गोष्टी आपल्याला जवळ दिसतात. तर तिथे सुद्धा टेलिस्कोपमध्ये पण काही विशिष्ट पद्धतीने लेन्स वापरले जातात. ते हे लेन्सेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात वेगवेगळ्या ऑब्जेक्टमध्ये. म्हणजे हा लेन्स ही जी भानगड आहे ही आपल्या आयुष्याशी नेहमीप्रमाणे एकदम जवळची आहे. त्याच्याशिवाय आपला पानही हलत नाही. म्हणजे डोळाच आपला घ्या ना विद्यार्थ्यांना, आपल्या डोळ्यामध्येच लेन्स आहे. तो लेन्स आहे म्हणून आपण व्यवस्थितपणे सगळं पाहू शकतो है ना. तर ही या पद्धतीने प्रतिमा बनते. मला सांगा, या बहिर्वक्र भिंगाच्या समोर आम्ही एक वस्तू ठेवली. मी इथे लिहितो, हे ए बी जे आहे ते काय वस्तू आहे, म्हणजे काय विद्यार्थ्यांनो ऑब्जेक्ट. आणि हे जे ए डॅश बी डॅश आहे याला आम्ही म्हणणार हे प्रतिमा आहे, म्हणजे काय इमेज आहे. ओके. तर या भिंगाद्वारे, बहिर्वक्र भिंगाद्वारे ही इमेज तयार झाली. हे तुम्हाला कळलं का? एकदा रिप्लाय करा. एक मिनिट आता एकदम तुम्ही आता समोर जंप नका. एक मिनिट थांबा. मी विनय उदाहरणे अंतर्वक्र भिंगावर घेत चला. उदाहरणे म्हणजे कोणते विनय? कॅन यू स्पेसिफाय विच उदाहरणे आर यू टॉकिंग अबाउट? उदाहरणे म्हणजे जर तुम्ही न्यूमरिकल म्हणत असाल गणित, तर ते गणित काय करू आपण, ते गणित घ्यायचेच आहेत. आणि जे जेही इम्पॉर्टंट आहेत, मग ते अंतर्वक्रावर असो किंवा बहिर्वक्रावर असो, मी ते दोन्ही घे. ठीक आहे ना. तर म्हणून काळजी करायची गरज नाही. ओके ओके. येस, कुणाला तरी रिपिटेशन हवं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ही एक बहिर्वक्र भिंग होतं. हा बहिर्वक्र भिंग आहे. याच्यासमोर एक आपण ऑब्जेक्ट ठेवला. या ऑब्जेक्टची प्रतिमा कुठे तयार होणार? तर आपण काय करतो, ऑब्जेक्टवर विभिन्न बिंदू सिलेक्ट करतो आणि त्या बिंदूवरून जे प्रकाश किरण निघत आहे आणि जे लेन्समध्ये चाललं आहे ते प्रकाश किरण आपण कन्सिडर करतो. तर यामध्ये ए बिंदू घेतला. या ए बिंदूमधनं दोन किरणच आपण स्टडी करणार आहोत. एक किरण कोणता, जो प्रकाशीय अक्षाला समांतर जाईल असा हा वाला. आणि एक बिंदू कोणता, एक किरण कोणता, जो या प्रकाशीय केंद्रातून जाईल असा. तर हे अशी जातात. हा जो समांतर गेला हा तर एफ मधून म्हणजे फोकल लेंथ मधून पास होईल, पण हा जो गेला हा सरळच पास होईल. तर या दोन्हींचा मिलाप, हे जे अपवर्तित कोन आहे, अपवर्तित किरण आहेत, सॉरी, हे जे अपवर्तित किरण आहे, या दोघां किरणांचा मिलाप इथे झाला आणि इथे एक्झॅक्टली या ए पॉईंटची इमेज निर्माण झाली, प्रतिमा निर्माण झाली. आणि ही जी प्रतिमा आहे ही आपण कंटिन्युअस का बनवू शकलो, तर आपण इथे काय करतोय, ए ते बी असे पुष्कळशे पॉईंट घेऊ आपण आणि या पुष्कळशा पॉईंटची प्रतिमा आपण इथे मिळवत चालूया. आणि जेव्हा हे सगळे बिंदू आपण जॉईन करू तर आपल्याला ए बी या वस्तूची ए डॅश बी डॅश प्रतिमा इकडे उलट्या बाजूला, म्हणजे या बाजूला न होता उजव्या बाजूला तयार झालेली आपल्याला दिसेल. तर या पद्धतीने बहिर्वक्र भिंगाद्वारे काय होते, ऑब्जेक्टची इमेज म्हणजे वस्तूची प्रतिमा तयार होते. ठीक आहे. आपला मेन इश्यू काय आहे, आपला मेन इश्यू आहे की भिंगाचं सूत्र काय है ना. तर आता इथे आपण थोड्या गोष्टी क्लिअर करूया. पहिली गोष्ट, हा जो ए बिंदू ओ बिंदू आहे, ओ बिंदू पासून तर ही वस्तू जेवढ्या दूर ठेवली आहे ओ बिंदू पासून, म्हणजे आपण असंच म्हणू की लेन्स पासून हा जो वस्तू आहे ही जेवढ्या दूर ठेवली आहे त्या अंतराला आपण यू म्हणतो. यू फॉर अम्ब्रेला.
है ना. म्हणजे आम्ही यूला काय म्हणणार, वस्तूचे भिंगापासूनचे अंतर, आणि ते अंतर कुठून मोजतात, भिंगाच्या केंद्रापासून. चला, आम्हाला जिथे प्रतिमा मिळाली तर त्या प्रतिमेचे ओ पासनं अंतर जे आहे त्याला आपण व्ही म्हणतो. तर व्ही काय होऊन जाईल, तर व्ही होऊन जाईल प्रतिमेचे भिंगापासूनचे अंतर, म्हणजेच प्रतिमेचे प्रकाशीय केंद्र ओ पासूनचे असलेले अंतर. आणि आम्हाला हे तर माहीतच आहे की प्रकाशीय केंद्रापासून हा जो नाभी आहे, हे नाभीपर्यंतचे अंतर म्हणजे स्मॉल एफ नाभी अंतर असतं. म्हणजे आम्हाला इथे 3 गोष्टी दिसतात, वस्तूचे भिंगापासूनचे अंतर, वस्तूच्या प्रतिमेचे भिंगापासूनचे अंतर आणि नाभी अंतर. ठीक आहे. या 3 गोष्टींना पकडून एक सूत्र बनते, आणि ते सूत्र आहे 1/v - 1/u is equals to 1/f. 1/v - 1/u is equals to 1/f. आणि या सूत्रालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण भिंगाचे सूत्र म्हणतो. म्हणजे यावरून आपण काय फायदा काय या सूत्राचा. या सूत्राचा हा फायदा आहे की एका पर्टिक्युलर भिंगाच्या बाबतीत, एका विशिष्ट भिंगाच्या बाबतीत आपल्याला जर प्रतिमेचे अंतर माहिती असेल, वस्तू कुठे ठेवली आहे त्या वस्तूचे अंतर माहिती असेल, तर आपण त्या भिंगाचे नाभी अंतर काढू शकतो. म्हणजे इथे आपल्याला ज्या 3 गोष्टी दिसतात, या 3 पैकी जर मला 2 माहिती असतील तर आपण तिसरी गोष्ट आरामात काढू शकतो. आणि हेच या सूत्राचं काय खास काम. गॉट इट विद्यार्थ्यांनो. भिंगाचे सूत्र कळले का, एकदा रिप्लाय करून द्या, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचा विशिष्ट असा वापर आपण जेव्हा आपण न्यूमेरिकल्स करू तेव्हा बघूया. ठीक आहे. तेव्हा खास करून कामी पडेल. आता आणखी एक गोष्ट आहे जी प्रॉपर्टी आपल्याला शिकायची आहे. त्याला आपण म्हणतो मॅग्निफिकेशन, म्हणजे विशालन. मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन. आता ही काय भानगड आहे. विशालन म्हणजे काय की आपल्याला हे माहित आहे की ज्या वस्तूंच्या प्रतिमा तयार होतात त्या प्रतिमा आपल्याला काहीशा कधी कधी लहान दिसतात, कधी कधी मोठ्या दिसतात. आता इथे बघा, ही जी वस्तू आहे हिची उंची एवढी दिसते आपल्याला, तर या ठिकाणी जी प्रतिमा तयार झाली हिची उंची ही दिसते. आपण या दोन्ही उंचींना कम्पेअर केलं तर आपल्याला असं दिसतंय की प्रतिमेची उंची जास्त आहे आणि याची उंची काय, वस्तूची उंची कमी आहे. तर आपण यांना नाव देऊन द्या. ही जी वस्तू आहे त्याची उंची याला आपण h1 म्हणूया, h1. ओके. आणि जी प्रतिमा तयार झाली त्याच्या उंचीला आपण h2 म्हणूया, है ना. h1 आणि h2 आपण वस्तूची प्रतिमा आणि वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची अशा 2 गोष्टींना दिल्या. मग विशालनाचा फॉर्म्युला काय होईल, तर m चा फॉर्म्युला आपण असा लिहूया h2/h1. h2/h1 हा जर आपण गुणोत्तर काढला तर आपल्याला हे कळून येतं की प्रतिमा मोठी बनली वस्तूपेक्षा की प्रतिमा लहान बनली. ओके. त्याचं उत्तर आपल्याला h2/h1 दिसते. समजा असं झालं, पहिली ते सांगतो की h2 मोठा आहे आणि h1 लहान, म्हणजे प्रतिमेची उंची मोठी आहे आणि प्रतिमेची वस्तूची उंची छोटी आहे. तर काय होईल, m ची व्हॅल्यू काय, m ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येईल ना विद्यार्थ्यांनो. तुम्ही गणितामध्ये हे शिकले असेल की अंश मोठा असेल आणि छेद लहान असेल तर आपल्याला या अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा जास्तच मिळते, है ना.
म्हणजे आम्ही काय म्हणू की आता प्रतिमा आम्हाला मोठी मिळाली. पण असंही होऊ शकते विद्यार्थ्यांनी की H2 ची व्हॅल्यू कमी आहे आणि H1 जास्त आहे. म्हणजे वस्तूची उंची जास्त आहे आणि प्रतिमेची उंची काय आहे, कमी आहे. असंही होऊ शकते. ते केसेस आपण बघूया. तर तेव्हा आम्ही काय म्हणणार की हा जो विशालन आहे हा 1 पेक्षा काय कमी आहे. होते ना असं? गणितामध्ये आपण का शिकले असेल की अंश जर लहान असेल आणि छेद मोठा असेल तर याची व्हॅल्यू 0 समथिंग मध्ये येते. 0 समथिंग मध्ये येते. आणि त्यावेळेस आम्ही काय म्हणू की इथे विशालन घडून नाही आलं, इथे वस्तू मोठी राहिली आणि तिची प्रतिमा लहान बनली. काही विशिष्ट प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला तसंही दिसून येतं. पण जेव्हा थर्ड गोष्ट, जेव्हा वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची सारखी असेल, म्हणजे इथे जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू इथे आहे, ते दोन्ही कट होतील आणि मॅग्निफिकेशन विशालनाची किंमत किती येईल, 1 येईल. तर जेव्हा मॅग्निफिकेशन 1 राहील, 1 राहील, तेव्हा आम्ही काय म्हणणार की जेवढी वस्तू होती तेवढीच आम्हाला प्रतिमा मिळाली. म्हणजे वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची दोन्ही काय राहिली, सारखीच आहे. तर अशा पद्धतीने आपण विशालन बघू शकतो. येस. हा विशालन मी ते सांगणारच होतो. याला दुसऱ्या स्टाईलने आपण या फॉर्म्युल्याने सुद्धा एक्सप्रेस करतो. V upon U या फॉर्म्युल्याने सुद्धा आपण मॅग्निफिकेशन किंवा विशालन काढू शकतो. कसं की आम्हाला जर वस्तूचे लेन्सपासून असलेले अंतर आणि प्रतिमेचे लेन्सपासून असलेले अंतर हे जर आम्हाला माहिती असेल तर आम्ही काय करू शकतो विद्यार्थ्यांनो, आम्ही या V आणि U च्या बेसिसवर सुद्धा मॅग्निफिकेशन काढू शकतो. मॅग्निफिकेशन हे काय आहे, विशालन काय आहे की आमची प्रतिमा वस्तू यांच्यामध्ये असलेला एक संबंध आहे. प्रतिमा मोठी आहे, लहान आहे की तेवढीच आहे जेवढा वस्तूचा साईज आहे, हे काढण्यासाठीच आपण विशालन हे टर्मिनॉलॉजी वापरतो. आय होप तुम्हाला कळलं असेल. एकदा रिप्लाय करा येस नो. मौसमी कोणता फॉर्म्युला हवा तुम्हाला, मॅग्निफिकेशनचा की भिंगाचा सूत्र हवं? लेन्स फॉर्म्युला म्हणताय तुम्ही. बघा लेन्स फॉर्म्युला सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या. सरळ ही माझी भिंग आहे, याच्यासमोर वस्तू इथे ठेवली आणि इथे कुठेतरी त्याची प्रतिमा तयार झाली. वस्तू लेन्सपासून जितकी दूर आहे त्या अंतराला आपण U म्हणतो. प्रतिमा लेन्सपासून जितकी दूर आहे त्या अंतराला आपण V म्हणतो. आणि समजा इथे फोकस असेल F, तर हे जे अंतर आहे याला आपण नाभी अंतर किंवा फोकल लेंथ म्हणतो, O पासून F पर्यंत, है ना. तर आपल्याला U माहिती आहे वस्तूचे अंतर, V माहिती आहे प्रतिमेचे अंतर आणि F माहिती आहे नाभी अंतर. या 3 गोष्टींना धरून आपण एक फॉर्म्युला बनवतो. हा जो फॉर्म्युला आहे यालाच आपण भिंगाचे सूत्र म्हणतो. आता तुम्ही म्हणाल हे आलं कसं, हे कसा बनला हा फॉर्म्युला? तर हा फॉर्म्युला याचं डेरिवेशन आहे विद्यार्थ्यांना. याला सिद्ध करून दाखवलेलं आहे ना. पण आपल्याला परीक्षेत सिद्धता करायची आहे का, आपल्याला कोणाला सिद्ध करून दाखवायचं आहे का, या पद्धतीने हा फॉर्म्युला सिद्ध होतो म्हणून प्रूफ करून नाही दाखवायचं आहे ना. तर म्हणून आपण प्रूफच्या भानगडीत पडत नाही, है ना. जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट आपण ॲक्सेप्ट करून घेतो. तर म्हणून इथे मी तुम्हाला प्रूफ नाही सांगितलं, इथे आपण डायरेक्टली काय केलं, भिंगाचे सूत्रच लिहून टाकले. कारण आम्हाला परीक्षेत प्रूफ करायला, सिद्ध करायला कुणी लावत नाही. आणि सिद्ध आपला डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे ना, ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, तर तिथे सिद्धता होत नाही. म्हणून पुष्कळशा गोष्टी आपण ॲज इट इज घेऊन घेणार, है ना. जसं बघा तुम्हाला माहिती असेल की तुम्ही 10वीमध्ये असताना पायथागोरसचा प्रमेय शिकला होता, आठवत असेल, है ना. आठवते का? A, B आणि C होता विद्यार्थ्यांना. मग तुम्ही म्हटलं होतं AC² = AP² + BC². हा पायथागोरसचा एक थेरम होता. हा थेरम तुम्ही 7व्या वर्गापासून वापरत होता, पण याची सिद्धता तुम्ही केव्हा शिकले, 10व्या वर्गात, है ना. तर पुष्कळशा गोष्टी आपण सिद्ध न करता वापरणं सुरू करून देतो. तसाच काहीचा भाग आहे. इथे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं नाही, पण जर तुम्हाला खूप इच्छा असेल तर तुम्ही बुक्समधनं पाहू शकता ते कसं सिद्ध केलेलं आहे. ओके.
नॉट टू वरी, पण माझ्या मते त्याच्यात वेळ घालवू नका. तर हा आहे आमचा लेन्सचा फॉर्म्युला, आणि हा लेन्सचा फॉर्म्युला आहे. तर त्याच पद्धतीने इथे विशालनाचा फॉर्म्युला आहे. विशालनाचा फॉर्म्युला वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची यांच्यावर आधारित आहे. वस्तूची जी प्रतिमा बनली ती वस्तूपेक्षा साईजने मोठी बनली, लहान बनली की तेवढीच बनली, हे फाइंड आउट करण्याकरता, हे माहिती करून घेण्याकरता आपण विशालन हे वापरतो. विशालन H2/H1 या रिलेशनने किंवा V/U या वस्तूच्या आणि प्रतिमेच्या लेन्सपासून असलेल्या अंतराच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतो. म्हणजे विशालनाचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले. आय होप नाव यू अंडरस्टूड. सर रेडियसचा काही रिलेशन नसतो का लेन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये? कोणती रेडियस? कोणती रेडियस? हां, वैभवचा प्रश्न समजला, पण स्नेही कोणती रेडियस? बघा, हा जो आहे ना, समजा हा जो गोल आहे, या गोलाला एक केंद्र असेल आणि या गोलाचे आपण काय करतोय, दोन भाग करतोय आणि मग या दोन भागांना आपण जुळवून लेन्स बनवतो, है ना. हा जो केंद्र आहे, या केंद्र आहे आणि हा एक गोल आहे, तर याला नक्कीच काहीतरी त्रिज्या असेल, ती R असेल. तर त्याला आपण म्हणूया वक्रता त्रिज्या, रेडियस ऑफ कर्वेचर. तर रेडियस ऑफ कर्वेचर याच्या भानगडीत आपण का नाही पडत? भानगडीत म्हणजे याचा इफेक्ट का नाही दिसत, की तुम्ही एवढा भूभाग कापून लेन्स बनवा किंवा एवढाच कापा, तुम्ही कसंही घ्या, जर तुम्ही या गोलापासून लेन्स बनवता आहेत तर नेहमी तुमची वक्रता त्रिज्या काय राहील? सेमच राहील. बघा, तुम्ही लेन्स मोठा बनवा, एवढाही लेन्स बनवला तरी त्रिज्या तेवढीच आहे ना, प्रत्येकीकडे त्रिज्या तेवढीच राहील. आणि छोटासा लेन्स बनवला, मी एवढाच भाग घेतो तरी त्रिज्या काय राहील? तेवढीच राहील. तर वक्रता त्रिज्येचा इफेक्ट इथे काही दिसून पडत नाही, म्हणून आपल्या या लेन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये वक्रता त्रिज्येचा उल्लेख होत नाही. ठीक आहे, अंडरस्टूड स्टुडंट्स? येस. डिस्पर्शन ऑकर इन लेन्स इफ नो वाय. याचा एक प्रश्न आहे की डिस्पर्शन म्हणजे प्रकाशाचे अपस्करण, है ना. 7 अंगभूत रंगामध्ये फुटणं, याला आपण अपस्करण म्हणतो. बिलकुल. तर अपस्करण इथे होऊ शकत नाही का? लेन्समध्ये अपस्करण नाही होत का? त्यांचा प्रश्न अगदी योग्य आहे की इथे तर माध्यम विरळ आहे आणि घन माध्यम आहे, म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमात आणि पुन्हा घन माध्यमातून विरळ माध्यमात, या प्रोसेसने तर आपण जातच आहोत. तर मग असं जर जात आहोत तर इथे प्रकाशाचे अपस्करण म्हणजे डिस्पर्शन होईल नाही का? तर डिस्पर्शन होण्यासाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. दोन गोष्टी. पहिली गोष्ट की जो प्रकाश आहे तो प्रकाश कोणता असावा? पांढरा प्रकाश असावा, सनलाईट, ज्यामध्ये 7 कलरचे रंग अंतर्भूत आहे, त्याच्यात इन्वॉल्ड आहे. तो एक पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट विद्यार्थ्यांनो, तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ज्या ऑब्जेक्टमधनं आपण पाठवतो आहे त्याने प्रिझमचं काम करायला हवं. प्रिझममध्ये काय असते, जो अँगल ऑफ डेव्हिएशन असते, ज्या पद्धतीने हे वळण करतात, है ना, प्रकाशाचे वेगवेगळे जे रंग आहेत पांढऱ्या प्रकाशाचे, ते वेगवेगळ्या अँगलने काय होतात? बेंड होतात. ते हे बेंडिंग या प्रिझमच्या अँगलवर डिपेंड करतं. जर आम्हाला प्रिझमसारखा काम करणारा लेन्स मिळाला तर नक्कीच इथेही आम्हाला डिस्पर्शन दिसून येईल, है ना. म्हणजे इथे जर आम्ही व्हाईट लाईट घेतला आणि जो अँगल ऑफ डेव्हिएशन इथे बनतो प्रिझमच्या वेळेस, तसा इथे बनत असेल नक्कीच काय डिस्पर्शन, आणि नाही बनत असेल तर नाही होणार. पण जनरली आपण काय करतो ना, हे लेन्सचे जे आपण प्रयोग करतो लॅबॉरेटरीमध्ये, तिथे आपण व्हाईट लाईट नाही वापरत. व्हाईट लाईट वापरत नसल्यामुळे आपल्याला तिथे डिस्पर्शन दिसून येतं. आय होप यू अंडरस्टूड. येस. आणखी काही विद्यार्थ्यांनो
काही क्वेश्चन असतील तर विचारा. हा कोणत्या भिंगात मिळेल? भिंगात नाही, भिंगात m=1 मॅग्निफिकेशन 1 व्हॅल्यू हे केव्हा मिळेल? आपण भिंग तसा नाही बघत. काय होते की हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपण दूर अंतरावरून आपण घेऊन येऊन याला लेन्सपर्यंत घेऊन येतो है ना. जेव्हा ऑब्जेक्टची पोझिशन बदलत जाते त्या पद्धतीने प्रतिमेची पोझिशन आणि त्याची उंची ही सुद्धा बदलत जाते. तर एक अशी पोझिशन आपल्याला मिळते की ज्या पोझिशनमध्ये काय होते की एक्झॅक्ट जेवढी ऑब्जेक्टची उंची आहे तेवढीच आपल्याला प्रतिमेची उंची मिळते. जेवढी ऑब्जेक्टची उंची आहे तेवढीच प्रतिमेची मिळते आणि त्यालाच आपण काय म्हणतो तेव्हा की एमची व्हॅल्यू मॅग्निफिकेशन किती आलं बघा. तर ते मी सांगणार आहे तुम्हाला. ते पोझिशन वाईज ऑब्जेक्टची प्रतिमा कुठे बनेल ते मी तुम्हाला सांगणार. नॉट टू आपली इमेज मिररमध्ये पूर्ण दिसण्यासाठी मिरर पण किती लिमिटेड हाईट. बघा आता मी मिरर तर नाही सांगितलं, पण प्लेन मिररमध्ये आहे ना, सपाट आरशामध्ये आपल्या हाईटच्या तो अर्धापेक्षा जास्त असावा है ना. म्हणजे तुम्ही ते नाही का लहान एवढे आरसे असतात, एवढे आरसे असतील आणि तुम्ही तिथे कितीही दूर उभे राहा, तुम्ही स्वतःला बघण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही पूर्ण नाही दिसणार. पण आपण आपल्या अलमारीची जे आहेत नाही का, गोदरेजच्या अलमारीवर वगैरे जे ग्लासेस असतात किंवा ड्रेसिंगवर जे आपले मिरर्स असतात, सॉरी ग्लास नाही मिरर असतात, त्यांच्यामध्ये आपली पूर्ण प्रतिमा दिसून पडते. त्याच्या मागचं रिझन काय आहे की तो जो आरसा आहे तो आपल्या उंचीच्या कमीत कमी अर्धा तरी आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे समजा कोणी 6 फुटाचा आहे तर त्याला स्वतःची पूर्ण इमेज आरशामध्ये पाहण्याकरता त्याने 3 फुटाचा तरी आरसा ठेवावा लागेल, तेव्हाच त्याला त्याची पूर्ण प्रतिमा दिसेल. पण मी हे तुम्हाला आरशात पुन्हा सांगेन रोशन, नॉट टू वरी. ओके देन, सो आय होप यू अंडरस्टूड. ओके, तर उद्या आपण भिंग कंप्लीट करूया, म्हणजे आपला मानवी डोळा होईल. आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी काही डोळ्याबद्दल खास गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असतील, पण मी माझ्या स्टाईलला सांगेल एकदा. आणि त्यानंतर दृष्टिदोष, म्हणजे उद्या भरपूर सारा आपण शिकणार आहोत रिलेटेड टू लेन्सचा. आता आपण लेन्सला ओळखलं, याच्यानंतर त्याच्या पोझिशन्स, बनणाऱ्या इमेजेस, ओके. मग आपल्या मानवी डोळा, डोळ्याचे रोग वगैरे पुष्कळशा गोष्टी उद्या पाहणार. तर विद्यार्थ्यांना जर आता तुम्हाला क्वेश्चन नसेल तर आय वुड लाईक टू स्टॉप. येस, सो देर इज नो क्वेश्चन. थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे मी सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही आपला अमूल्य वेळ क्लासेससाठी देताय आणि शिकण्याचा प्रयत्न करताय. येणाऱ्या एक्झाममध्ये या सर्व वर्गांचा तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे फायदा होईल, ओके. आणि तो फायदा तुम्ही करून घ्यावा. आणि भौतिकशास्त्राचे किंवा जेही रिलेटेड टॉपिक इथे शिकवले जात आहेत त्या सगळ्या टॉपिकचं प्रिपरेशन तुम्हाला योग्य पद्धतीने व्हावं अशीच अपेक्षा ठेवतो विद्यार्थ्यांना. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ अस. वी विल सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय युअर स्टडी. बाय बाय.